ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझा आवाज येतो सगळ्यांना? यस, आवाज येतोय का माझा सगळ्यांना? Yes, ma'am. डीएसआय पण जॉईन आहेत? Yes, Ma'am. ओके, डीएसआय चॅप्टर 1 स्टार्ट आहे. त्याच्यानंतर तुमचे डीएसवाय चे जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये जो रिमेनिंग पार्ट आहे तो कम्प्लीट होईल. आता मी चॅप्टर नंबर 5 स्टार्ट करत आहे. ओके, चॅप्टर नंबर 5 जो आहे तो आहे आपला कोणता? तुम्हाला सिलेबस प्रमाणे बघा. तुम्हाला स्क्रीन विजिबल आहे का सांगा मला. चॅप्टर नंबर 5 आहे डेटा कन्व्हर्टर अँड पीएलडीज. ओके, पीएलडीज मीन्स प्रोग्रामिंग लॉजिक डिव्हाइसेस. आता मी तुम्हाला प्रेझेंट करते. विजिबल आहे का सांगा. मॅम थर्ड चॅप्टर वरती टेस्ट कधी होणार आहे? मॅम काल टेस्ट होणार होती ना. आज संध्याकाळी हा, पण काही कारणामुळे म्हणजे कॉलेजचं काम असल्यामुळे कॅन्सल झाली आणि आज संध्याकाळी 6 ते 7 मध्ये होईल तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळेल. डोंट वरी. ओके. स्क्रीन प्रेझेंट आहे बघा. विजिबल आहे का? ते आपण Yes, लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण जे आहे बद्दल ते डिस्कस करूया. ओके, ओके बघा. चॅप्टर नंबर 5 जो आहे तो डेटा कन्व्हर्टर आणि मॅम स्क्रीन पीएलडी असा आहे. मिनिट दिसेल, 2च मिनिट. आता दिसते का बघा. नाही दिसत आहे. Shit. आता स्क्रीन दिसते तुम्हाला सगळ्यांना? Yes, ma'am. तर बघा, युनिट नंबर 5 जे आहे ते तुम्हाला टोटली इथे दिसतंय 14 मार्क्स साठी आहे. ओके, 14 मार्क्स साठी आहे. चॅप्टर नंबर 5. चॅप्टर नंबर 5 आहे डेटा कन्व्हर्टर्स अँड पीएलडीज. पीएलडीज मीन्स प्रोग्रामिंग लॉजिक डिव्हाइसेस. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरियस डिव्हाइसेस आहेत. इथे आपण त्याचा स्टडी करणार आहोत. ओके, तर बघा डेटा कन्व्हर्टर मध्ये जो की आहे
डेटा कन्व्हर्टर 5.1 त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत डीएसी मीन्स डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर अँड एडीसी मीन्स अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन. ह्याचे त्याचे टाइप्स आहेत आणि त्याचबरोबर त्याची ब्लॉक डायग्राम, त्याचं वर्किंग हे सगळं आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर बघा 5.2 आहे मेमरी. मेमरीमध्ये तुम्हाला रॅम आणि रॉम हे तर माहितीच आहे, बेसिक त्याचे बिल्डिंग ब्लॉक्स बघायचे, त्याच्यानंतर त्याचे टाइप्स बघायचे, ते सगळं आहे. आणि 5.3 काय आहे पीएलडीज and CPLDs. This is the programming logic devices. हे होल नंबर आहे चॅप्टर नंबर 5 जो की आहे डेटा कन्व्हर्टर्स अँड PLDs. हा टोटल तुम्हाला 14 मार्क्स साठी आहे, त्यामुळे लक्ष द्या. बघा, shall I start the chapter? येस मॅम. बघा, डेटा कन्व्हर्टर म्हणजे काय, तर जो आपल्याला डेटा असतो एखादा डिव्हाइस असेल तर त्याला एका फॉर्म मधून अनदर फॉर्म मध्ये जर तुम्ही कन्वर्ट करत असाल तर त्याला आपण डेटा कन्व्हर्जन करतो. मग कोणत्याही वे मध्ये असू शकतो, म्हणजे बायनरी टू बायनरी असू शकतो, अॅनालॉग टू बायनरी असू शकतो. बेसिकली डेटा हे दोन वे मध्ये असतो, एक तर अॅनालॉग असेल किंवा बायनरी असेल. मग तुम्ही काय करता, बायनरी टू बायनरी करत असाल किंवा अॅनालॉग टू डिजिटल करत असाल. पण तुम्हाला जास्त करून जनरल लाईफ मध्ये डिजिटल टू अॅनालॉग आणि अॅनालॉग टू डिजिटल हे मोस्टली इम्पॉर्टंट आहे. जास्त करून तुम्ही अॅनालॉग टू डिजिटल यूज करता, कारण की आताच्या ज्या सिस्टीम्स आहेत म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस जे आहेत ते डिजिटल सिग्नल्सवर वर्क करतात. त्यामुळे आपल्याला काय यूज करतो, डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर हा जास्त करून यूज करतो. तर बघा, फर्स्ट काय आहे, अॅनालॉग सिग्नल कशाला म्हणतो आपण, जो की टाइम व्हॅरिंग प्रमाणे तो सिग्नल कसा होतो, व्हेरीफाय होतो. बरोबर की नाही, मी तुम्हाला फर्स्ट लेक्चर मध्ये दाखवलं होतं बघा. अॅनालॉग सिग्नल म्हणजे काय, जो की टाइम प्रमाणे तो काय होतो, व्हॅरी होतो, त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, अॅनालॉग सिग्नल म्हणतो. आणि डिजिटल सिग्नल म्हणजे काय करतो, तो सडन म्हणजे काय करतो, तो फायनाईट टाइम पिरियड साठी तो एक तर व्हॅल्यू 0 असेल किंवा 1 असेल, त्याला आपण डिजिटल सिग्नल म्हणतो. बरोबर की नाही. जो डाटा कन्व्हर्टर असतो तो काय करतो, सिम्पली डाटा कन्व्हर्जन करतो, म्हणजे एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, डेटा कन्व्हर्टर म्हणतो. त्याच्यानंतर बघा, ह्याचे मोस्टली बेसिकली दोन टाइप्स आहेत, अॅनालॉग आणि डिजिटल कन्व्हर्टर. अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन जे आहे मीन्स काय करतो, ऍज अ अॅनालॉग इनपुट घेतो आणि आपल्याला आउटपुट हे डिजिटल फॉर्म मध्ये देतो. आणि डिजिटल टू अॅनालॉग मध्ये काय केलं जातं, तर डिजिटल हे इनपुट दिलं जातं आणि अॅनालॉग हे आपल्याला आउटपुट मिळतं. ओके, म्हणजे काय, तुम्ही जे सर्किट आहे यूज करणार आहात त्याला इनपुट ऍज अ अॅनालॉग सिग्नल असायला पाहिजे आणि आउटपुट हे डिजिटल मिळायला पाहिजे. त्या सर्किटला काय म्हणतो आपण, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर म्हणतो. त्याचबरोबर डिजिटल टू अॅनालॉग म्हणजे काय, तुम्ही असे सर्किट यूज करा ज्याच्यामध्ये तुम्ही ऍज अ इनपुट म्हणून डिजिटल सिग्नल देता आणि आउटपुट आपल्याला काय मिळतं, अॅनालॉग सिग्नल मिळतं. त्या सर्किटला आपण काय म्हणतो, डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. ओके, त्याचे काही, ते कशावरून केलं जातं डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर, त्याची काही स्पेसिफिकेशन आहे. त्याच्यानंतर ते स्पेसिफिकेशन काय आहेत, रिझोल्युशन आणि कन्व्हर्जन टाइम. ओके, रिझोल्युशन म्हणजे काय बघा, जे की रिझोल्युशन इज अ मिनिमम अमाऊंट ऑफ चेंज नीड इन अ अॅनालॉग इनपुट व्होल्टेज फ्रॉम बायनरी. म्हणजे तुम्हाला काय करायचंय बघा, जो रिझोल्युशन म्हणजे काय, जर तुम्ही ऍज अ अॅनालॉग इनपुट देत असाल, काय ऍज अ व्होल्टेज, म्हणजे अॅनालॉग इनपुट हे ऍज अ व्होल्टेज मध्ये असते आणि डिजिटल जे असते ते बायनरी बीट्स मध्ये असते. ओके, मग रिझोल्युशन म्हणजे काय करायचंय तुम्हाला, मिनिमम अमाऊंट ऑफ चेंज, म्हणजे तुम्ही किती चेंज करताय, म्हणजे झिरोचं कन्व्हर्जन जर तुम्ही व्होल्टेज मध्ये करत असाल किंवा वनचं सॉरी व्होल्टेज जर असेल तर त्याचं कन्व्हर्जन तुम्ही 1 किंवा 0 मध्ये करत असाल, त्या ह्याला काय म्हणायचं आपण, रिझोल्युशन म्हणायचं. ओके, आणि हे कशावर डिपेंड असतं, इट डिपेंड ऑन द नंबर ऑफ बिट्स दॅट आर युज्ड इन अ डिजिटल आउटपुट. ओके, जे तुमचे डिजिटल आउटपुट असतील त्याच्यावर ते डिपेंड आहे. रिझोल्युशन टाइम, रिझोल्युशन सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. म्हणजे कसं, तर जो व्होल्टेज आहे, अॅनालॉग व्होल्टेज आहे, ते रिप्रेझेंट कशाने केलं जातं, तर डिजिटल आउटपुटनी, म्हणजे बायनरी नंबर्स 0 किंवा 1 नंबर्सनी आपण ते रिप्रेझेंट केलं जातं. मग ते डिजिटल असू द्या किंवा अॅनालॉग असू द्या. ओके, आणि हे डिपेंड कशावर असते, तर नंबर ऑफ बिट्सवर डिपेंड असते. का, तर ते काय आहेत, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे कसं बघा, रिझोल्युशनचं फॉर्म्युला आहे 1/2n. n इज नथिंग बट द नंबर ऑफ बीट, म्हणजे ते काय आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. रिझोल्युशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ बीट. ओके, रिझोल्युशन इज इक्वल टू 1/2n. दिस इज द रिझोल्युशन फॉर्म्युला. ओके, जर तुम्ही रिझोल्युशन n नंबर जर तुम्ही कमी केले
तर ऑब्विसली हे काय होणार आहे, रिझोल्युशन वाढणार आहे. रिझोल्युशन कमी केलं तर हे एन जे नंबर आहे ते ऑटोमॅटिकली वाढणार आहे, कारण ते इन्व्हर्जन किंवा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे ह्यांचं रिलेशनशिप. ओके, कळालं हे. तुम्ही त्या एखाद्या वेळेस काय म्हणू शकता, रिझोल्युशन कॅन बी ऑल्सो डिफाईन ॲज अ रेशो ऑफ मिनिमम मॅक्सिमम अॅनालॉग इन व्होल्टेज दॅट कॅन बी रिप्रेझेंट इन अ बायनरी इक्वॅलंट टू द बायनरी नंबर. म्हणजे तुम्ही जे व्होल्टेज आहे अॅनालॉग आउटपुट किंवा इनपुटचं जे व्होल्टेज आहे तुम्ही रिप्रेझेंट कशाने करताय, तर बायनरी नंबर्सनी करत असाल त्याला आपण काय म्हणतो, रिझोल्युशन म्हणतो. कळतंय. किंवा मग त्याचा दुसरा फॉर्म्युला असा असू शकतो, रिझोल्युशन इज इक्वल टू VFS upon 2n-1. VFS is equal to full scale input voltage, और तुम्ही काय म्हणू शकता त्याला मॅक्झिमम अॅनालॉग इनपुट सुद्धा म्हणू शकता. आणि n तर तुम्हाला माहितीच आहे, नंबर ऑफ बिट्स इन अ डिजिटल आउटपुट असं सुद्धा म्हणू शकता, 2n-1. ओके, कळालं. रिझोल्युशन म्हणजे अजून सांगता का काय? रिझोल्युशन आणि स्लो घ्या मॅम. स्लो म्हणजे आता तुम्हाला एकतर हे थेरॉटिकली पार्ट आहे. ओके, त्यात आता स्लो म्हणल्यानंतर मी घेण्याचा प्रयत्न करेनच, पण स्लो म्हणल्यानंतर कसं होणार आहे, इथं सगळी थेरी असल्यामुळे तुम्हाला ते फास्ट असल्यासारखं वाटणार आहे, कारण ह्याच्यामध्ये न्यूमरिकल्स नसणार आहेत ह्या होल सब्जेक्ट चॅप्टर मध्ये. जे बाकीचे चॅप्टर होते त्याच्यामध्ये कसं होतं, न्यूमरिकल होते, बरोबर का. त्यामुळे थोडंसं तुम्हाला स्लो झाल्यासारखं वाटेल, पण जो स्पीड आधीचा आहे तसाच मी स्पीड कंटिन्यू करते, त्यामुळे मे बी तुम्हाला तसं वाटत असेल. बघा, रिझोल्युशन म्हणजे काय तुम्ही म्हणू शकता, मिनिमम अमाऊंट ऑफ चेंज नीड इन अॅनालॉग इनपुट. आता तुम्ही काहीतरी अॅनालॉग इनपुट देता, बरोबर, तर अॅनालॉग इनपुट जे आहे ते काय होतं, चेंज होतं. स्क्रीन दिसत नाहीये, आय नो, वेट. तर त्याच्यामध्ये कसं होतं बघा, अॅनालॉग इनपुट जर तुम्ही दिलं असेल, ओके, तर त्याचं काहीतरी इनपुट आहे. आता इनपुटचं जे रिप्रेझेंट कशामध्ये करायचं, तुम्हाला बायनरी मध्ये जर तुम्ही रिप्रेझेंट केलं असाल, म्हणजे समजा कन्सिडर करा तुम्ही 5 व्होल्ट जर तुम्ही इनपुट दिलं, ओके, त्या 5 व्होल्टला मी कन्सिडर केलं की 1 असेल इन अ बायनरी फॉर्मॅट. ओके, आणि जर 5 पेक्षा कमी असेल तर त्याला मी कन्सिडर काय केलं, 0 असेल. ओके, जर तुम्ही सिग्नल कंटिन्यू देताय, म्हणजे अॅनालॉग म्हणजे काय करतो आपण, कंटिन्युअस सिग्नल पास करतो, बरोबर का. मग जर समजा तो 5 व्होल्ट पेक्षा जर जास्त असेल तर त्या टाइम पिरियडला जेव्हा व्होल्टेज 5 पेक्षा जास्त असेल त्या पिरियडला मी 1 कन्सिडर केलं, आणि 5 पेक्षा 1 छोटं असेल म्हणजे 5 पेक्षा कमी असेल व्होल्टेज, त्या पिरियडला मी 0 कन्सिडर केलं. म्हणजे काय झालं, ते अॅनालॉगचं कन्व्हर्जन काय झालं, डिजिटल मध्ये झालं. पण काय केलं आपण, जे इनपुट दिलं होतं व्होल्टेज फॉर्म मध्ये त्याला मी कशामध्ये रिप्रेझेंट केलं, इन अ बायनरी फॉर्मॅट, बरोबर का. येस मॅम. बरोबर का. येस मॅम. म्हणजे दिलेलं इनपुट व्होल्टेज असलं तरी आपण त्याच्या बायनरी मध्ये रिप्रेझेंट करतोय, त्याला म्हणायचं का रिझोल्युशन. रिझोल्युशन. तुम्ही मग ते कशामध्ये करताय, व्होल्टेज मध्ये असेल तर त्याला कन्वर्ट नुसतं कशामध्ये करताय तुम्ही, बायनरी इक्वॅलंट मध्ये, त्यालाच आपण रिझोल्युशन म्हणतो. रिझोल्युशनचा फॉर्म्युला आहे 1/2n. n काय असणार आहे, नंबर ऑफ बीट्स. म्हणजे जर समजा तुमच्याकडे नंबर ऑफ बीट किती आहेत, 4 आहेत. ओके, तुम्ही 4 बीट केले तर 2/4 म्हणजे काय, 1/2/4 मीन्स 1/16. म्हणजे रिझोल्युशन किती झालं, 1/16 झालं. असं, दिस इज द फॉर्म्युला. कळालंय, रिझोल्युशन तरी समजले का मला सांगा. रिझोल्युशन ते Yes. व्होल्टेज रिलेटेड आहे का रिझोल्युशन साठी. हा, रिझोल्युशन म्हणजे व्होल्टेजच्या रिलेटेड आहे, कारण ते आपण काय करतो, जर डिजिटल किंवा अॅनालॉग कन्व्हर्जन जर यूज केलं तर आपल्याला ऑब्व्हियसली व्होल्टेजचं कन्व्हर्जन बायनरी मध्ये करायचं. मग ते अॅनालॉग टू डिजिटल करताना काय करतो, फर्स्ट करतो, आणि डिजिटलचं अॅनालॉग मध्ये काय करतो, सेकंडला करतो. कारण डिजिटल आपल्याला इनपुट आहे, मग त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो आपण, व्होल्टेज मध्ये. कसं करणार सांगा मला. जर समजा तुमचं 1 आलेलं असेल इनपुट, तर त्याला काय करणार आपण, 5 व्होल्ट कन्सिडर करणार किंवा 5 पेक्षा जास्त कन्सिडर करणार. आणि जर 0 असेल तर त्याला काय कन्सिडर करणार आपण, 5 पेक्षा कमी व्होल्टेज कन्सिडर करणार. दोन्हीचं सेमच आहे, फक्त रिझोल्युशन काय करतोय आपण, म्हणजे जे बायनरी म्हणजे अॅनालॉग जे आहे, अॅनालॉगचे व्होल्टेजेस आहेत ते इक्वॅलंट कशामध्ये करतोय, रिप्रेझेंट इन अ बायनरी फॉर्मॅट, एवढंच फक्त करतोय ह्याच्यामध्ये. समजतंय, येस मॅम. समजलंय का. येस मॅम. ओके,
त्याच्या खाली नेक्स्ट पॉईंट होता कन्व्हर्जन टाइम. कन्व्हर्जन टाइम म्हणजे काय, जो तुमच्याकडे कन्व्हर्जन आहे काय आहे, अॅनालॉग टू डिजिटल आहे. ओके, जर समजा तुमचा एक डाटा दुसऱ्या डाटामध्ये कन्वर्ट व्हायला जेवढा टाइम घेतो त्याला काय म्हणतो आपण, कन्व्हर्जन टाइम पिरियड. म्हणजे कन्सिडर करा तुमच्याकडे आहे कम्प्युटर आहे. ओके, कम्प्युटरला कोणती लँग्वेज देता तुम्ही, ऑब्व्हियसली अॅनालॉग लँग्वेज देता, बरोबर की नाही. पण त्याला कोणती कळते, डिजिटल लँग्वेज कळते. म्हणून मग तो काय करतो, जी दिलेली लँग्वेज आहे तो त्या डिजिटल लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतो त्याला, आणि जो टाइम जाणार आहे तो त्याला काय म्हणतो आपण, कन्व्हर्जन टाइम पिरियड. ओके, बघा कन्व्हर्जन टाइम म्हणजे काय, एका कन्व्हर्जन मधून दुसऱ्या कन्व्हर्जन मध्ये करता, म्हणजे एका कन्व्हर्जनचा डाटा आहे जो की दुसऱ्या लँग्वेज मध्ये किंवा दुसऱ्या म्हणजे डिजिटल टू अॅनालॉग करत असताना जर समजा तुमचा डाटा हा अॅनालॉग मध्ये असेल आणि अॅनालॉगचं कन्व्हर्जन हे डिजिटल पर्यंत होईपर्यंत जो टाइम पिरियड जातो त्याला काय म्हणतो आपण, कन्व्हर्जन टाइम पिरियड म्हणतो. ओके, मग त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन टाइम म्हणजे काय होणार आहे, जे टाइम रिक्वायर्ड आहे कशासाठी, तर अॅनालॉग सिग्नल आहे त्याचं कन्व्हर्जन डिजिटल मध्ये होण्यासाठी जो टाइम पिरियड लागतो त्याला काय म्हणतो आपण, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन टाइम पिरियड. ओके, आणि त्याचबरोबर हे डिपेंड कशावर आहे, सेम नंबर ऑफ बिट्स तुम्ही डिजिटल आउटपुटला जे दिलेले आहेत किंवा डिजिटल इनपुटला, कारण आता बघा हे अॅनालॉग टू डिजिटल आहे म्हणजे जे तुम्हाला आउटपुटला जेवढे तुम्हाला डिजिटल येणार आहे, डिजिटल बिट्स त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. का असणार आहे, कारण जोपर्यंत तुमचे जेवढे अॅनालॉग सिग्नल आहे तेवढा सगळा बीट मध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत ते काय होणार, टाइम पिरियड कॅल्क्युलेट करणार, बरोबर की नाही. म्हणजे अॅनालॉग दिलेला असेल सिग्नल तर तो कॅल्क्युलेट व्हायला आपल्याला काय लागणार, वेळ लागणार, कारण जेवढा अॅनालॉग सिग्नल असेल त्याला रिप्रेझेंट करावं लागणार कशामध्ये, डिजिटल फॉर्मॅटमध्ये, 0 किंवा 1s मध्ये. त्या टोटल टाइमला काय म्हणायचं आपण, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन टाइम म्हणायचं. कळतंय, कन्व्हर्जन टाइम कळालं म्हणजे काय करतो आपण, एक डेटा कन्व्हर्टर आहे एका ऑर्डर मध्ये किंवा एका फॉर्मॅटमध्ये, तो आपण अनदर फॉर्मॅटमध्ये काय करतोय, कन्वर्ट करतोय. त्या होल टाइमला काय म्हणतो आपण, कन्व्हर्जन टाइम. आणि अॅनालॉग आणि डिजिटल टाइम म्हणजे काय, अॅनालॉग टू डिजिटल जो डाटा आहे तो कशामध्ये आहे, अॅनालॉग मध्ये आहे, तो कशामध्ये कन्वर्ट करते मी, डिजिटल मध्ये करते. मग जेवढा टाइम पिरियड जातो त्याला काय म्हणतो आपण, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन टाइम. सिमिलरली डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्जन कशाला म्हणतो, जो आपल्याला अमाऊंट ऑफ टाइम आहे म्हणजे टाइम रिक्वायर्ड फॉर अ डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्जन, इट्स कॉल्ड ॲज अ डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्जन टाइम. त्याच्या नावामध्येच दिलेलं आहे की त्याला काय म्हणायचं. आता बघा डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्जन टाइम म्हणजेच काय, टाइम रिक्वायर्ड फॉर द डिजिटल सिग्नल टू अॅनालॉग सिग्नल कन्व्हर्जन, इट्स कॉल्ड ॲज अ डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्जन टाइम. सिंपल आहे की नाही, समजले का हे? यस, कळालंय. आणि हे जे आहे हे डिपेंड कशावर आहे, कन्व्हर्जन टाइम आणि रिझॉल्युशन हे डिपेंड आहे, तुम्ही नंबर ऑफ बीट आर प्रेझेंट इन अ डिजिटल फॉर्म, आउटपुटला सुद्धा किंवा इनपुट्सला सुद्धा. इनपुट्सला कधी असतील, जेव्हा डीएसी फॉर्मॅट असेल म्हणजे डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्जन असेल त्यावेळेस ऍज अ इनपुट म्हणून काय असणार आहे, डिजिटल इनपुट असणार आहे. त्यामुळे ते डिपेंड असणार आहे नंबर ऑफ बीट आर प्रेझेंट इन अ डिजिटल इनपुट. कळतंय, कशामध्ये, डीएसी मध्ये. आणि जर एडीसी म्हणजे अॅनालॉग टू डिजिटल मध्ये काय होणार आहे, तर डिपेंड ऑन अ नंबर ऑफ बीट्स आर युज्ड इन अ डिजिटल आउट. समजते का हे? जे तर डी येते ते काय करायचं, रिप्रेझेंट करायचं आउटपुट किंवा इनपुट. जर तुम्ही अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन करत असाल तर ऑब्व्हियसली ते आपल्याला डिजिटल जो आहे सिग्नल तो कुठे मिळणार, आउटपुटला मिळणार. म्हणून तिथे काय चेंज करायचं, नंबर ऑफ बीट्स आर प्रेझेंट इन अ डिजिटल आउटपुट. आणि डिजिटल टू अॅनालॉग मध्ये काय आहे, डिजिटल ऍज अ इनपुट आहे, म्हणून काय करायचं, नंबर ऑफ बीट्स आर प्रेझेंट इन अ डिजिटल इनपुट. सिंपल आहे की नाही, समजले का हे? येस मॅम. समजले ना? शॅल आय गो फॉर नेक्स्ट? कुणाला काही डाऊट्स असतील तर आता विचारा याच्या रिलेटेड, या पॉइंटच्या रिलेटेड. नसेल तर मी पुढे जाते. मॅम तो रिझोल्युशनचा सेकंड फॉर्म्युला एकदा रिपीट करता का? हा, हे का, रिझॉल्युशन म्हणजे काय, तर आपण मिनिमम जेवढं आपण हे केलं, आता इथे बघा VFS
इंटू 2n-1. म्हणजे काय केलंय ह्यांनी, व्होल्टेज घेतलंय मॅक्सिमम व्होल्टेज इनपुट. ओके, म्हणजे ह्याचं सेमच आहे. काय केलंय 1/2n. इथे डेफिनेशन काय आहे बघा, इथे काय आहे, मिनिमम अमाऊंट ऑफ चेंज, बरोबर का? म्हणजे मिनिमम अमाऊंट ऑफ चेंज केला तुम्ही कशामध्ये, व्होल्टेजचं कन्व्हर्जन इनपुट म्हणजे बायनरी फॉर्मॅटमध्ये. पण आपण काय करतो इथं, दुसरी डेफिनेशन असं लिहू शकतो आपण, रेशो ऑफ मॅक्सिमम अॅनालॉग इनपुट. म्हणजे इनपुट जे आहे मॅक्सिमम दिलं आहे, तर ते प्रेझेंट कशाने करतोय आपण, स्केल मध्ये करतोय. डिवायडेड बाय 2n-1. VFS म्हणजे काय, फुल स्केल इनपुट व्होल्टेज, किंवा मग त्याला म्हणू शकता मॅक्सिमम व्होल्टेज इनपुट. मॅक्सिमम व्होल्टेज इनपुट स्थिती आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे रिझॉल्युशन. मॅक्सिमम व्होल्टेज जर समजा तुमचं 10 असेल, 10 डिवायडेड बाय 2n-1. मग n किती कन्सिडर केलं तुम्ही, n इज 4, 5 काय असतील ते, मग 2^5 करा -1, 2^5 काय येणार मग 46 येणार, 46 - 1 33. दिस इज नथिंग बट द 10/63 असं सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकता. म्हणजे तुम्हाला जर व्होल्टेज फॉर्म मध्ये काढायचं असेल तर हा फॉर्म्युला आहे, आणि सिम्पली तुम्हाला डायरेक्टली काढायचं असेल तर 1/2n आहे, इन द फॉर्म ऑफ n बीट. बीट मध्ये काढायचं असेल तर 1/2n आहे, आणि हे रिझॉल्युशन इन अ व्होल्टेज काढायचं असेल तर VF/2n-1 आहे. व्होल्टेज दिल्यावर तो सेकंड फॉर्म्युला यूज. हा, जर तुम्हाला एक्झाम मध्ये जर तुम्हाला फुल स्केल इनपुट व्होल्टेज जर दिला असेल इन अ इक्वेशन, म्हणजे एखाद्या तुमच्या प्रॉब्लेम मध्ये जर दिला असेल VFS, तर हा फॉर्म्युला यूज करायचा. आणि सिम्पली तुम्हाला जर n बीट दिले असतील, नंबर ऑफ बीट्स दिले असतील, तर हा फॉर्म्युला यूज करायचा. ओके ओके मॅम. शॅल आय गो फॉर नेक्स्ट पॉइंट? येस मॅम. ओके, बघा हे जे आहे ते डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर आहे. म्हणजे काय, डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्जन आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं बघा, फर्स्ट जे डिजिटल इनपुट आहे त्याला कन्वर्ट सिम्पली कशामध्ये करायचंय, अॅनालॉग मध्ये करायचं. म्हणजे काय असणार आहे, डिजिटल इनपुट काय असणार आहे, 0 किंवा 1 असणार आहे, आणि अॅनालॉग म्हणजे काय असणार आहे, सिम्पली आपल्याला व्होल्टेज फॉर्म मध्ये असणार आहे. म्हणजे फ्रिक्वेंटली चेंज होणार आहे सिग्नल, इट्स कॉल्ड ॲज अ अॅनालॉग सिग्नल. ओके, आता त्याची डिटेल मध्ये आपल्याला बघायचं आहे. बघा, ही आहे त्याची ब्लॉक डायग्राम. दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. म्हणजे इनपुट ॲज अ डिजिटल इनपुट आणि आउटपुट ॲज अ अॅनालॉग आउटपुट. ओके, दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. ओके, DAC असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. त्याचे टाइप्स किती आहेत, म्हणजे टाइप्स ऑफ DAC त्याचे 2 टाइप्स आहेत, वेटेड रजिस्टर DAC आणि R2R लॅडर DAC. हे 2 पॉइंट आहे. DAC म्हणजे काय, सिम्पली डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. दिस इज द ब्लॉक डायग्राम. याच्यामध्ये तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं आहे, सिम्पली काय करतो आपण, डिजिटल इनपुट देतो आणि आपल्याला आउटपुट हे अॅनालॉग मध्ये मिळतं. आता त्याचे टाइप्स ऑफ DAC हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये हे विचारलं जाऊ शकतं. DAC विचारलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला DAC म्हणजे काय, त्याची ब्लॉक डायग्राम, त्याचं त्याची म्हणजे काय करणार आपण, त्याच्यामध्ये थोडीशी डेफिनेशन द्यायची. काय लिहायची, तर डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ बायनरी इनपुट्स. म्हणजे तुम्हाला काय असणार आहे, ऑब्विसली नंबर ऑफ इनपुट्स असणारे इन अ डिजिटल फॉर्म किंवा बायनरी फॉर्म असणारे, आणि त्याला काय मिळतं, सिंगल आउटपुट मिळतं इन द फॉर्म ऑफ अॅनालॉग सिग्नल किंवा सिग्नल फॉर्मॅट मध्ये. दिस इज द डिजिटल टू अॅनालॉग ब्लॉक डायग्राम. आता बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला टाइप्स हे महत्वाचे आहे, ते लक्ष द्या. टाइप्स ऑफ DAC मीन्स डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टरचे टाइप्स आहे. बेसिकली 2 टाइप्स आहे, वेटेड रजिस्टर DAC आणि RDR लॅडर DAC. लॅडर म्हणजे काय, तर कनेक्ट टू द R आणि DR कंटिन्युअसली लॅडर मध्ये करायचे कनेक्ट. आता ते कसं आहे इन डिटेल मध्ये आपण बघूया. फर्स्ट आहे वेटेड रजिस्टर DAC. तर बघा, वेटेड रजिस्टर DAC म्हणजे काय, जो वेटेड रजिस्टर DAC म्हणजे रजिस्टर जो आहे तो वेटेड फॉर्म मध्ये असणार आहे. तर बघा, फर्स्टली काय करतो आपण, DAC जे आहे प्रोड्यूस काय करणार आहे, आपल्याला अॅनालॉग आउटपुट करणार आहे. तर ते कशाचं बरोबर असणार आहे, ऑलमोस्ट इक्वल टू द बायनरी नंबर. म्हणजे जे तुम्ही आपल्याला आउटपुट मिळणार आहे ते कसं मिळणार आहे, अॅनालॉग सिग्नल मिळणार आहे. पण इक्विव्हॅलंट कशाचे असणार आहे, तो बायनरी इनपुटचे असणार आहे.
का असणार आहे? कारण त्याच्यामध्ये जे आपण यूज करणार आहोत बायनरी वेटेड रजिस्टर जे आहे ते इन्व्हर्टिंग ऍडर साठी यूज करणार आहोत. कसं ते बघा. सिम्पली हे काय करणार आहोत आपण 3 बिटचा जो आहे 3 बिट बायनरी रजिस्टर ऍडर आधी बघायचा, मग नंतर एन बिट ऍडर बघायचे. मग बघा 3 बिट आहेत कन्सिडर केलेल्या आहेत. फर्स्ट बघा दिस इज द ओपॅम आयसी. ओके, ओपॅम मीन्स ऑपरेशनल ऍम्प्लिफायर असं सुद्धा त्याला म्हणू शकता. दिस इज द 5, दिस इज द नॉन इन्व्हर्टिंग टर्म मीन्स निगेटिव्ह असेल तर इन्व्हर्टिंग टर्म आणि पॉझिटिव्ह आहे म्हणून ह्याला नॉन इन्व्हर्टिंग टर्म आहे. आता दिस इज द फीडबॅक रजिस्टर. RF इज अ फीडबॅक रजिस्टर, म्हणजे जे तुम्हाला आउटपुटला आले ते ऍज अ इनपुटला दिलेलं आहे. कशाला दिले पण हे इन्व्हर्टिंगला दिलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याला काय म्हणू शकता तुम्ही फीडबॅक इन अ इन्व्हर्टिंग ओपॅम. ओके, त्याला आपण इन्व्हर्टिंग ओपॅम म्हणतो कारण हे फीडबॅक कोणत्या ह्याला दिलं पॉइंटला इन्व्हर्टिंग पॉइंटला. जर तो पॉझिटिव्ह दिला असता तर नॉन इन्व्हर्टिंग ओपॅम झाला असता. म्हणजे ओपॅमचा आयसी आहे IC 741. ओके, IC 741 आहे जो की आहे ऑपरेशनल ऍम्प्लिफायर त्याला म्हणू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन इन द फॉर्म ऑफ व्होल्टेज करू शकता. म्हणजे आणि कंपॅरिझन म्हणजे व्होल्टेज जर तुम्ही दिला असेल 2 सर्किट असतील, जर समजा तुम्हाला व्होल्टेज हे ऍड करायचं असेल तर तुम्ही ओपॅम यूज करू शकता. म्हणजे ओपॅम ऍज अ ऍडर, ओपॅम ऍज अ सबट्रॅक्टर, ओपॅम ऍज अ कंपॅरेटर. हे तुम्हाला LIC सब्जेक्ट आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटला, त्याच्यामध्ये ह्याचं इन डिटेल मध्ये आहे. तुम्हाला फक्त हा जो आहे तो ऍज अ इन्व्हर्टिंग कसा यूज करायचा हे आहे. बघा आता याच्यामध्ये काय केलंय मी फर्स्टली इन्व्हर्टिंग टर्मला मी काय केलंय RF जोडले, मीन्स फीडबॅक रजिस्टर जोडले. त्यामुळे याला काय म्हणतो आपण नॉन इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर. ओके, आणि जो पॉझिटिव्ह जे आहे ते काय केले सिम्पली मी ग्राउंड केले. ओके, आता बघा इथं जे रजिस्टर्स आहेत ते काय केलेले आहेत मी बघा हे रजिस्टर जे आहेत जे बघा इन्व्हर्टिंग टर्मला काय केलेत मी रजिस्टर इन अ लॅडर फॉर्म मध्ये केले किंवा सिरियल फॉर्म मध्ये त्याला कनेक्ट केले आहे. मी 3च का केले आहेत रजिस्टर बिकॉज मी इथं म्हणताना काय म्हणलंय 3 बिट बायनरी वेटेड रजिस्टर, बरोबर का. त्यामुळे मी काय केलंय हे 3 जे आहेत 3 रजिस्टर यूज केले आहेत. ह्याच्यामध्ये काय यूज केलं मी हे स्विच यूज केलं. दिस इज नथिंग बट द स्विच. दिस इज स्विच 1, दिस इज स्विच 2, दिस इज स्विच 3. आता मी स्विच का यूज केलेलं आहे तर आपण इथून काय देतो बिट्स देतो, म्हणजे इथून आपल्याला इनपुट काय मिळणार आपल्याला ऑब्विसली व्होल्टेज मिळणार. म्हणजे कसं इन द फॉर्म ऑफ 0 आणि 1. जर समजा B0, B1 आणि B2 हे कशाच्या फॉर्म मध्ये असणार आहे 0 किंवा 1 फॉर्म मध्ये असणार आहे. ओके, त्यामुळे मी त्याला काय दिले स्विच दिले. स्विचला हे VR मीन्स रेफरन्स व्होल्टेज, निगेटिव्ह रेफरन्स व्होल्टेज दिले. का निगेटिव्ह दिले कारण हे कशाला दिले इन्व्हर्टिंग टर्मिनल दिले. त्यामुळे निगेटिव्ह निगेटिव्ह काय होणार ऑब्विसली पॉझिटिव्ह होणार. म्हणून मी काय केलं मायनस रेफरन्स व्होल्टेज दिले इन दिस इज नथिंग बट द B2 मीन्स जे काय आहे हा बायनरी नंबर आहे, बायनरी नंबर आहे, बायनरी नंबर आहे. तो कशाशी कनेक्ट केलाय रजिस्टरशी कनेक्ट केलाय. ओके, मग हे ते काय केलंय बघा रजिस्टरशी कनेक्ट केलंय. ओके, पण इथे काय केलंय 2:0, 2:1, 2:2 असं का केलंय तर आपला रिझोल्युशन फॉर्म्युला काय होता 1/2n, बरोबर का. मग इथं काय करायचं आपण रजिस्टर इन द फॉर्म ऑफ 2s ने करायचं. मीन्स 2:0 into R, 2:1 into R. म्हणजे 2 जी पॉवर आहे त्यांनी काय करायचं रजिस्टरला मल्टिप्लाय कळतंय. तर 2:1 into R, 2:2 into R. आणि दिस इज द ग्राउंड ऑफ स्विच. म्हणजे जर समजा तुमचा हा स्विच जर ग्राउंडला असेल तर ऑब्विसली तो टर्म काय असणार आहे 0 असणार आहे. इथं 0 म्हणजे B0, B1, B0 म्हणजे इथे कसे असणार 0, 0, 0 जर असेल तर तिन्ही पण काय होणार स्विच ऑब्विसली ग्राउंडला कनेक्ट होणार, बरोबर का. म्हणजे आपल्याला 0, 0, 0 to 7, 1, 1 म्हणजे 0 to 7 पर्यंत आपण कॉम्बिनेशन करू शकतो. कळते का इथपर्यंत श्रेया, वैष्णवी. आता बघा B0 जो आहे आणि B2 जो आहे म्हणजे B0 ही काय आहे मोस्ट सिग्निफिकंट बीट आहे. दिस इज नथिंग बट द मोस्ट सिग्निफिकंट बीट आणि दिस इज द लिस्ट सिग्निफिकंट बीट. ओके, तर बघा याच्यामध्ये मी काय करते फर्स्टली बघा इथून मी काय करते ऑब्विसली VR हे काय करते कनेक्ट करते म्हणजे व्होल्टेज रेफरन्स कनेक्ट करते. म्हणून काय येणार मग इथं समजा 0, 1, 0, 1, 0, 1 आहे
हे काय आली डायग्राम. या डायग्राम मध्ये कुणाला काही डाऊट आहे? कशी आली? इन्व्हर्टरला पार्ट रिपीट करतो. इन्व्हर्टिंगच्या पुढचा पार्ट मॅम एखादं बघा. एक्झाम्पल देऊन सांगा ना, ते नाही समजत आहे. येस मॅम. एक्झाम्पल म्हणजे आता कसं काय माहिती का, ही तशी त्याची ब्लॉक डायग्राम आहे, त्यामुळे ह्याचं एक्झाम्पल म्हणल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर एक्झाम्पल्स असतात. पण ते जशी का- RF चं पार्ट नाही कळलं. RF आणि तो निगेटिव्ह दिला ते नाही कळलं. हो का? पण रिझोल्युशनचा फॉर्म्युला 1/n आहे ना, मग तिथे 1 तर नाहीच आहे. कसं असते माहिती का, ते सेम कंबाईन तुम्ही करू नका, कारण हा जो आहे तुम्हाला ऍम्प्लिफायर ऍज अन इन्व्हर्टिंग फॉर्म्युला आहे. म्हणजे ही जी डायग्राम आहे ही ऍज इट इज डायग्राम आहे. म्हणजे कुठून RF पासून नॉन इन्व्हर्टिंग जी डायग्राम आहे ती सेम आहे. म्हणजे ही ओपॅम्प ऍज अ नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल वर्क करतोय. ओपॅम्प ऍज अ इन्व्हर्टिंग म्हणजे ओपॅम्प हा काय करतोय, इन्व्हर्टिंग करतोय. म्हणजे जर तुम्ही VR ला जे दिलेलं इनपुट आहे ते ऍज आपल्याला V आउट ला मिळते. म्हणजे तुम्ही इथून जे व्होल्टेज देताय ते आपल्याला इथं मिळतंय. कळतंय? हे काय आहे, ओपॅम्पचा आयसी आहे, त्यामुळे हे वर्क असाच करतो. कसा करतो? जो की तुम्ही इन्व्हर्टिंगला दिलाय म्हणल्यानंतर तुम्ही रेफरन्स व्होल्टेज काय दिलंय, VR दिलंय. म्हणजे समजा कन्सिडर करा तुम्ही काय दिलं, 5 व्होल्ट दिलाय. ओके, 5 व्होल्ट दिला असेल तर काय होणार, -5 व्होल्ट देणार. मायनस काय कशाला द्यायचा, मायनसला दिला. मायनस मायनस काय झाला, प्लस झाला. म्हणून आपल्याला V आउट इज इक्वल टू 5 व्होल्ट मिळते. कळते? हे समजले का? आता हे काय आहे, RF आहे. म्हणजे ह्या रजिस्टर आहे. थोडक्यात तुम्हाला रजिस्टर ऑफ फीडबॅक. F मीन्स फीडबॅक. म्हणजे फीडबॅक म्हणजे कसं, जे आउटपुटला जे आहे तेच रजिस्टर तो काय करतोय, आपण कनेक्ट करून तो ऍज अ इनपुटला देतो. म्हणजेच हा फीडबॅक देतो. म्हणजे जे आउटपुट कनेक्ट करतो, आउटपुट कनेक्टेड टू द इनपुट इज नथिंग बट द फीडबॅक. कळतंय? म्हणजे ही सायकल कंटिन्युअसली वर्क होते. हे लूप असल्यासारखं आहे असं तुम्ही त्याला म्हणू शकता. म्हणजे इथून जरी इनपुट दिलं ते आउटपुटला मिळतं, परत आउटपुटचं परत ते इनपुटला कनेक्ट होते, परत ते आउटपुटला पण ते जाते, परत आउटपुटचं इनपुटला कनेक्ट केल्यावर काही चेंजेस होणार नाहीत का? नाहीत होणार चेंजेस, कारण ते काय होणार, कंटिन्युअसली वर्किंग मध्ये जाणार. त्यामुळे चेंज नाही होणार, कारण इथून पण तुम्ही सिग्नल कंटिन्यू पास करणारच ना. मग हे विथ हे म्हणजे दुसरंच आपल्याला मिळणार असं होणार. कमी मिळणार नाही. ऍम्प्लिफायर आहे म्हणल्यानंतर तो काय होतो, ऍम्प्लिफाय होतो. म्हणजे सिग्नलची स्ट्रेंथ जी आहे ते इन्क्रीज करत जातो, कारण हा अॅनालॉग आपल्याला आउटपुट मिळतो. अॅनालॉग असल्यामुळे आपण काय केलंय, ओपॅम्प यूज केलाय. ओपॅम्प मध्ये काय होतं, डिजिटल सिग्नल जातो आणि आपल्याला सिग्नल काय मिळतो, इन द फॉर्म ऑफ अॅनालॉग सिग्नल. बरोबर? मग फीडबॅक असं पण आहे आणि विथ इनपुट पण येते. म्हणजे इथं काय येते, दोन येतात, फीडबॅक पण येतोय आणि इनपुट पण येतोय. म्हणून काय होतो, तो जो इन्क्रीज होतो. म्हणजे सिग्नल जर समजा तुम्ही तिथून छोटा दिला तर इथं ऍम्प्लिफाय झाल्यानंतर काय होतो, ऑब्विसली मोठा होतो. कळतंय? मॅम इनपुट आणि आउटपुट सेम असणार का मग? यस. इनपुट आणि आउटपुट सेम असणार आहे का मग? कसं असणार आहे, कारण हे काय, इथं आउटपुट एकदा आलं तुम्हाला, मग तेच आउटपुट इथं दिलं आणि इथून पण येणारे इनपुट काहीतरी असणार आहे. ते दोन्ही मिळून आपल्याला काहीतरी मिळणार ना. मग ते दोन्ही मिळून मोठं असणार का हे मोठं इनपुट असणार? मिळून आउटपुट वेगळंच मिळणार तुम्ही परत. हा, वेगळंच मिळणार. प्रत्येक वेळेस आउटपुट आपल्याला वेगळं मिळणार, पण प्रत्येक ऍम्प्लिफाय वेळेस होऊन वेगळं मिळणार. मिळणार. हा, प्रत्येक वेळेस वेगळंच मिळणार, सेम मिळणारच नाही आपल्याला. ओके. आणि इथं बघा आपण B2, B1 आणि B0 हे काय दिलेत, ऍज अ इनपुट ऑफ डिजिटल सिग्नल केले. आणि हे काय दिले त्याला, म्हणजे कोणत्याही सर्किटला रेजिस्टर्स का दिले जातात, कारण जर तुमचा व्होल्टेज जर जास्त आलं तर ते काय व्हावं, तो जो सर्किट आहे ते बर्न होऊ नये यासाठी आपण लोड रेजिस्टर देतो. बरोबर का? पण हे लोड रेजिस्टर इन द फॉर्म ऑफ 2 पॉवर मध्ये द्यायचे. का 2 पॉवर मध्ये द्यायचे, तर आपल्याला रिझोल्युशन हे कशामध्ये पाहिजे, त्याच्या इनव्हर्स म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल पाहिजे. बरोबर का? 1/2n मध्ये पाहिजे. बरोबर का? येस मॅम. आणि ते काय इन्व्हर्जन, हे R मीन्स रिझोल्युशन नव्हे, ही R मीन्स रजिस्टर आहे. रजिस्टर हे 2 पॉवर मध्ये घ्यायचं. का घ्यायचं? दिस इज कॉल्ड ऍज अ वेटेड रजिस्टर. वेटेड म्हणजे काय होतं, प्रत्येक पोझिशन आपण काय करतो, आठवते का तुम्हाला, 2:0 मीन्स वेटेड. कळते का? 2:0, 2:1, 2:2. वेटेड व्हॅल्यूज माहिती आहेत ना? आठवते? 2:0 इंटू 1 म्हणजेच काय होतं, 1 होतं वेटेड व्हॅल्यू. त्यामुळे काय म्हटलंय ह्याला, वेटेड रजिस्टर. म्हणून मी काय केलं, 2:0, 2:1, 2:2.
इंटू आर केले. आर इज नथिंग बट द रजिस्टर, नॉट अ रिझोल्युशन. आणि आता रिझोल्युशन लिहून परत पूर्ण इक्वेशन चुकेल तुमचं पुढे येताना. त्याच्यावर इक्वेशन आहे हे समजले वर्किंग. व्ही आर म्हणजे काय, रेफरन्स व्होल्टेज, निगेटिव्ह रेफरन्स व्होल्टेज किंवा हे म्हणू शकता तुम्ही त्याला इन्व्हर्टिंग रेफरन्स व्होल्टेज असं म्हणू शकता. आणि दिस इज नथिंग बट द वेटेड रजिस्टर. दिस इज नथिंग बट द वेटेड रजिस्टर. आणि हे वेटेड रजिस्टर कुठपर्यंत यूज करणार, जेवढे तुमचे डिजिटल व्हॅल्यूज असतील तेवढे ते वेटेड रजिस्टर्स इन्क्रीज होणार. म्हणजे किती 4 असेल तर काय होणार, म्हणजे इथं काय होणार 2�3 × इंटू आर आणि B3 बरोबर का. जर तुमचं 4 ह्याचं असेल तर, 5 असेल तर काय होणार 2⁴ इंटू B4. समजते. वेटेड रजिस्टर म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूला 2 मल्टिप्लाय करायचं म्हणजे ती झालं वेटेड रजिस्टर. हे समजलं इथपर्यंत. मध्ये कनेक्ट करायचं ना. यस आमचे रेजिस्टर आहेत ना, तर यस काय झालं, पॅरलल मध्ये कनेक्ट करायचं. हा, कारण पॅरलल मध्ये जर कनेक्ट केलं तर आपल्याला आउटपुट हे ऍज इट इज मिळतं. आणि सिरीज मध्ये जर कनेक्ट केलं तर करंट सेम मिळतो, व्होल्टेज डिवाइड होत जात असतं. समजते. बघा आपल्या इन जनरल लाईफ मध्ये सुद्धा जे तुम्ही ह्याच्यामध्ये युज करतात म्हणजे बोर्ड असते आपले, त्याचं कनेक्शन हे पॅरलल असतं, सिरीज मध्ये नसतं. जर तुम्हाला व्होल्टेज हे प्रत्येक इंडिव्हिज्युअली टर्म्सला म्हणजे रजिस्टरला, प्रत्येक रजिस्टरला जर तुम्हाला सेम व्होल्टेज हवं असेल तर तुम्ही त्याला पॅरलल मध्ये कनेक्ट करायचं. आणि जर तुम्हाला डिवाइड करून पाहिजे असेल तर तुम्ही सिरीज मध्ये कनेक्ट करायचा. पण आपल्याला VR हे काय पाहिजे, सगळ्यांना तिन्हींना पण सेम पाहिजे, म्हणून मी काय करते त्याला पॅरलली कनेक्ट करते. समजते हे. आता बघा हे काय आहे, एनी डाऊट, अभय. तर बघा आता इथे बघा, इथे लक्ष द्या, इथे काय आहे इन्व्हर्टिंग टर्मला केलंय बरोबर कनेक्ट. मग काय होतं, इन्व्हर्टिंग टर्मला कनेक्ट केल्यामुळं हे जे आहे नॉन इन्व्हर्टिंग टर्म आहे, ह्याला नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल म्हणतात, त्याला इन्व्हर्टिंग टर्मिनल म्हणतात. आता हा जो नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे मी त्याला काय केलंय, ग्राउंड केले. त्यामुळे ऍज पर तिथे काय होते आपल्या व्हर्च्युअल कन्सेप्ट होते, व्हर्च्युअल शॉर्ट सर्किट होतं. तसं काय म्हणतात ते व्हर्च्युअल शॉर्ट सर्किट, जे की तुम्ही नॉन इन्व्हर्टिंग म्हणजे जो टर्मिनल व्हर्च्युअल रेफरन्स व्होल्टेज जे अप्लाय केले ते ऍज अ इन्व्हर्टिंग टर्मिनलला अप्लाय होतं. म्हणजे जेवढं तुम्ही VR अप्लाय केले ते ऍज इट इज आपण इथं इन्व्हर्टिंग टर्मिनलला अप्लाय होत आहे. कळते. त्यामुळे काय होतं मग युजिंग नोडल इक्वेशन यूज करून काय करतो आपण, इनपुट टर्मिनल आहे त्याला आपण त्याचं इक्वेशन काय येणार, मग काय होणार ऑब्विसली हे इथं इक्वेशन कसं येणार 0 प्लस म्हणजे हे VR आहे ते प्रत्येक वेळेस असणार आहे, या दोन्हीचा आपल्याला V0 येणार आहे. म्हणून बघा मी काय केलंय प्लस 0 प्लस, कारण नॉन इन्व्हर्टिंग टर्म काय आहे त्याला ग्राउंड केले, म्हणून इन्व्हर्टिंग टर्मिनल काय 0 प्लस VR इंटू B2. आता VR इंटू B2 का केलंय तर इथं बघा आपल्याला काय करतो बघा, I इज इक्वल टू काय असते VR VI अपॉन R बरोबर का. इन द एक मिनिट दाखवते तुम्हाला कसं, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट इलेक्ट्रॉनिक्सच्या माहिती नाही त्याचा. ओके, व्होल्टेज इज इक्वल टू काय असते, ओके बघा V इज इक्वल टू काय असते IR. तुम्ही हे 10वीत शिकला असाल. ओके, शिकलाय का. येस मॅम. येस मॅम. मग आता मला सांगा V इज इक्वल टू काय येणार, I इज इक्वल टू V बाय R. आता इथे V जे आहेत ते दोन फॉर्म मध्ये आहेत, कोणते कोणते आहे, इन्व्हर्टिंग प्लस नॉन इन्व्हर्टिंग आहे. मग आता नॉन इन्व्हर्टिंग टर्मला मी काय केलंय ऑब्विसली ग्राउंड केलंय, मग काय होणार तिथं 0 येणार बरोबर का. राहिलेला कोणता आहे नॉन इन्व्हर्टिंग आहे. मग नॉन इन्व्हर्टिंगला मी काय केलंय बघा, इथं नॉन इन्व्हर्टिंग टर्मला काय केलंय VR यूज केलंय, म्हणजे VR केलंय VR इंटू B2 का केलंय तर इथं काय कनेक्ट आहे, इथं B2 कनेक्ट आहे. इन द डिजिटल आपल्याला 0 किंवा 1 असणार,
हे प्लस हे केलं बघा आता, हे प्लस VR into B2 divided by R in the form of weighted register means 2⁻0 into R plus 0 plus या टर्म साठी काय येणार, या टर्म साठी VR into B1 divided by 2⁻1 R plus 0 plus VR into B0 divided by 2⁻2 into R. आता हे प्लस, आता हे काय आहे बघा, हे आउटपुटचं आहे. कसं बघा, VO is equal to 0 ओके प्लस RF divided by 0 minus V0 divided by RF. मायनस का करायचं, हे आपण फीडबॅक देतो त्यामुळं कळतंय, इज इक्वल टू 0. काय आलं का, हे इक्वेशन कसं घेतलं का आलं. मॅम ते पॅरललच्या इक्वेशन प्रमाणे आहे का हे पण इक्वेशन? हा, हे पण इक्वेशन पॅरललच्या प्रमाणे आहे. मग आता बघा इथं काय होणार, V0 आपण काय करतो, हे इकडे घेतोय ओके, म्हणजे कोणत्या पार्टला आहे, लेफ्ट साइडला आहे तो आपण राईट साइडला घेतो. म्हणजे काय होणार, V0 इज इक्वल V0 डिवायडेड बाय RF ओके. V0 इकडे येणार पॉझिटिव्ह होणार, V0 डिवायडेड बाय RF इज इक्वल टू काय येणार, सेम टर्म्स VR इंटू B2 प्लस 2⁻0 इंटू R प्लस VR इंटू B1 डिवायडेड बाय 2⁻1 इंटू R प्लस VR इंटू B0 डिवायडेड बाय 2⁻2 इंटू R. देन काय येणार बघा, इथं हे जे आहे RF काय करते, इथं मी मल्टिप्लायला करते बघा, VR इंटू RF डिवायडेड बाय R हे कॉमन काढले, आणि जो राहिलेला पार्ट आहे B2 डिवायडेड बाय 2⁻0 प्लस B1 डिवायडेड बाय 2⁻1 प्लस B0 डिवायडेड बाय 2⁻2 म्हणजे V0 चं आपल्याला इक्वेशन मिळाले. कन्सिडर काय करते मी नंतर, R इज इक्वल टू 2RF कन्सिडर करते. का करते, कारण आपण वेटेड रजिस्टर यूज करतो त्यामुळे. मग काय येणार, R इज इक्वल टू 2RF मीन्स V0 इज इक्वल टू VR RF डिवायडेड बाय 2RF. मग हे RF ला हे RF कॅन्सल होणार आणि इक्वेशन ऍज इट इज पुट अप येणार, VR डिवायडेड बाय 2 इंटू B2 बाय 2⁻0 प्लस B1 बाय 2⁻1 प्लस B0 बाय 2⁻2. कळलं हे इक्वेशन? येस मॅम. तसंच सिमिलरली आपण काय करू शकतो, हे इक्वेशन n बीट जर यूज केले, म्हणजे आता हे कितीचं झालं, 3 बीट बायनरी वेटेड रजिस्टरचं डी झालं हे इक्वेशन बरोबर. मग आपल्याला जर n बीट बायनरी वेटेड रजिस्टरचं काय येणार इक्वेशन, सिम्पली हे ऍज इट इज येणार, V0 इज इक्वल टू VR अपॉन 2 हे सेमच येणार. आता राहिलेला हा जो पार्ट आहे तो काय होणार, चेंज होणार. तो कसा चेंज होणार बघा, B इंटू n-1 इथं बघा B2 आहे, म्हणजे जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ती फर्स्टला आहे, आणि 2⁻0 ही काय आहे, म्हणजे लोवेस्ट व्हॅल्यू खाली आहे बरोबर का. मग आपण काय करतोय, अप टू n पर्यंत घेतोय, म्हणजे काय 0 to n-1 काय होणार, या म्हणजेच n बीट, म्हणजे लास्ट व्हॅल्यू काय असणार आहे n-1, म्हणून काय येणार B इंटू n-1 डिवायडेड बाय 2⁻0 प्लस B इंटू n-2 डिवायडेड बाय 2⁻1 प्लस अप टू प्लस B0 डिवायडेड बाय 2⁻n-1. म्हणजे इथे काय जाणार 0 टू लो म्हणजे मोस्ट व्हॅल्यू, आणि इथं काय होणार मोस्ट व्हॅल्यू पासून लोवेस्ट व्हॅल्यू पर्यंत जायचं. कळतंय, हे दोन्ही अपोजिट आहे. हे समजलंय का? या फॉर्म्युलावरून आपण काय केलंय, हा फॉर्म्युला डिराईव्ह केलाय. समजलंय का? येस मॅम. मग आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय आहे, त्याचं डिसएडव्हान्टेज असं आहे, जर तुमची LSB आणि MSB बीट जर इन्क्रीज केली तर आपल्याला नंबर ऑफ बीट जे आहे इनपुटला ते काय करावे लागतील, इन्क्रीज करावे लागतील. आणि ते काय होतं, डिफिकल्ट टू डिझाईन मोर ऍक्युरेट रजिस्टर. आता रजिस्टर व्हॅल्यूज मिळणं हे शक्य नाही, कारण की 2⁻0 इंटू R प्लस 2⁻1 इंटू R म्हणजेच काय होणार, प्रत्येक वेळेस व्हॅल्यू हे ऍक्युरेट आपल्याला रजिस्टर मिळेल हे पॉसिबल नाही.
त्यासाठी हे जे आहे थोडीशी डिफिकल्ट आहे. म्हणजे वेटेड रजिस्टर्ड डीएससी जी आहे त्याचा डिसएडव्हान्टेज आहे की त्याच्यामध्ये अॅक्युरेट रजिस्टर मिळणं थोडंसं डिफिकल्ट आहे. त्यामुळे काय होतं जर तुम्ही नंबर ऑफ हे जर केले बीट जर प्रेझेंट असतील तुमच्यामध्ये तर ऑब्विसली डिजिटल इनपुट काय होणार इन्क्रीज होणार. हे त्याचं डिसएडव्हान्टेज आहे. कळतंय? यस समजले का? वेटेड रजिस्टर्ड डीएससी. ते इक्वेशन रिपीट करता का? इक्वेशन्स रिपीट बघा. व्ही इथे काय आहे इन्व्हर्टिंग टर्म काय केले मी 0 केले. ह्याच्यामध्ये V0 इज इक्वल टू काय असतंय V1 प्लस V2 म्हणजे काय म्हणू शकता ह्याला V1 आणि V2 कन्सिडर केलं तर हे प्लस हे असते V0 ला. तर बघा आता इथे मी काय करते फर्स्ट काय करते मी पॅरललचं काढते इक्वेशन. मग पॅरललचं इक्वेशन कसं येणार 0 म्हणजे काय येणार V2 म्हणजे जो की आहे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला तो काय केलाय मी ग्राउंड केलाय म्हणून 0 मायनस ऑफ मायनस VR म्हणजे रेफरन्स काय आहे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह मायनस निगेटिव्ह काय होतं पॉझिटिव्ह होतं. म्हणून काय केलंय 0 प्लस VR into B2 divided by 2 raised to 0 into R plus 0 plus VR into B1 divided by 2 raised to 1 into R plus 0 plus VR into 2 B0 divided by 2 raised to 2 into R plus 0 minus V0 divided by RF is equal to 0. का हे केलं मायनस कारण 0 मायनस V0 हे व्हॅल्यू काय आहे पॉझिटिव्ह आहे म्हणून निगेटिव्हच राहणार. इथं काय आहे VR हे काय आहे निगेटिव्ह आहे मायनस मायनस प्लस होत आहे. त्यामुळे इक्वेशन काय येणार मग हे V0 जो आहे तो आपण इकडच्या म्हणजे राईट साईडला मी शिफ्ट केला तर काय होणार V0 डिवायडेड बाय RF म्हणजे इथं काय आहे निगेटिव्ह आहे इकडे गेल्यावर काय होतं पॉझिटिव्ह होतो इज इक्वल टू VR B2 हे ऍज इट इज इक्वेशन आपल्याला मिळणार. देन मी काय करते बघा याच्यामधून B2 डिवायडेड बाय हे म्हणजे VR डिवायडेड बाय R हे काय आहे कॉमन आहे. मग मी हे कॉमन काढते आणि हे RF जी टर्म आहे ती कुठे आहे डिनॉमिनेटरला आहे ती मी काय करते इकडे शिफ्ट करते म्हणजे ती आली न्यूमरेटरला. VR इंटू RF डिवायडेड बाय R ब्रॅकेट मध्ये काय राहिलं V2 डिवायडेड बाय V2 रेस टू 0 प्लस B1 डिवायडेड बाय 2 रेस टू 1 प्लस B0 डिवायडेड बाय 2 रेस टू 2. दिस इज द इक्वेशन ऑफ V0 म्हणजे V आउटपुट. आणि आपण कन्सिडर काय केलं हे RF जे आहे R जे आहे ते काय आहे 2RF आहे. ओके म्हणजे काय आहे R इज इक्वल टू 2RF आहे कारण दिस इज नथिंग बट द फीडबॅक किंवा वेटेड रजिस्टर आहे. त्यामुळे आपण इथे काय केलं R इज इक्वल टू 2RF कन्सिडर केलं. तर बघा काय होतं मग RF काय होतं RF कॅन्सल होते VR अपॉन 2 ऍज इट इज राहते आणि ही टर्म जी आहे ती ऍज इट इज पुढे पास होते. आता हे झाले आपल्याला 3 बिटचं झालं. आता 3 बिट झाल्यानंतर आपण काय करतो n बिट बायनरी वेटेड रजिस्टरचा DAC चे इक्वेशन फाइंड आउट करते. त्यासाठी मी काय केलंय VR अपॉन 2 हे ऍज इट इज राहणार हे फक्त चेंज होणार. कसं चेंज होणार बघा B इंटू 2 म्हणजे काय आहे मोस्ट सिग्निफिकंट बिट किती आहे 2 आहे बरोबर का इथं 2 आणि इथं लिस्ट आहे म्हणजे 0. मग मी काय करते सिम्पली B इंटू n मायनस 1 डिवायडेड बाय 2 रेस टू 0 प्लस BN मायनस 2 डिवायडेड बाय 2 रेस टू 1 अप टू B0 डिवायडेड बाय 2 रेस टू n मायनस 1. दिस इज द इक्वेशन ऑफ n बिट बायनरी वेटेड रजिस्टर DAC. हे समजलं इक्वेशन? येस मॅम. ओके शॅल आय स्टॉप हेअर. जो नेक्स्ट पॉइंट आहे पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करू. मॅडमनी लिंक शेअर केली तुम्हाला? नो मॅम. ओके अटेंडन्स द्या मग.
Roll number 1. Present, ma'am. 2, Present, ma'am. 3, Present, ma'am. 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6, Present, ma'am. 7, Present, ma'am. 8, Present, ma'am. 9, Present, ma'am. 10, Present, ma'am. 11, Present, ma'am. 12, Present, ma'am. 13, Present, ma'am. 14, Present, ma'am. 15, Present, ma'am. 16, Present, ma'am. 17, Present, ma'am. 18, Present, ma'am. 19, Present, ma'am. 20, Present, ma'am. 21, Present, ma'am. 22, Present, ma'am. 23, Present, ma'am. 24, Present, ma'am. 25,